मित्रांनो, आयुष्य हे अडथळ्यांची शर्यत आहे असे सुद्धा म्हणतात. कधीकधी आयुष्यात येणारे अडथळे आपल्याला अर्धांगवायू बनवतात आणि आपल्याला अडकवतात. आव्हानांवर मात करून आपले जीवन पुन्हा कसे सुरू करावे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. जरी आपल्यापैकी अनेकांना निश्चिंत जीवनाची आशा आहे तरीही ते होणार नाही. आव्हाने नेहमीच आपल्या मार्गावर असतील. काही वेळा असे वाटू शकते की समोरच्या भिंतीवर चढण्यासाठी खूप उंच आहेत, तरीही आव्हानांवर मात करणे हे आपण शिकू शकतो आणि वाढतो याचा एक भाग आहे. खरंच अडथळे आपल्याला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याची संधी सुद्धा देतात. इतिहास अशा लोकांच्या उदाहरणांनी भरलेला आहे ज्यांनी अडथळ्यांना कसे मात करावे आणि या प्रक्रियेतून मानसिकदृष्ट्या विकसित कसे करावे हे शिकले आहे. उदाहरणार्थ डेमोस्थेनेस घ्या, ज्याला आता प्राचीन ग्रीक वक्ते म्हणून ओळखले जाते. असे असले तरी तो तरुण असताना त्याला बोलण्यात तीव्र अडथळे येत होते. स्वतः तयार केलेल्या शिस्तबद्ध सरावातून त्यांनी हा अडथळा पार केला होता. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. अडथळ्यांवर मात केल्याने महानता कशी निर्माण होऊ शकते याचे आणखी एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आइन्स्टाईन. तो 3 वर्षाचा होईपर्यंत न बोलण्याव्यतिरिक्त त्याच्या बालपणात आणि तारुण्यात त्याला सतत संशय आणि प्रौढांकडून कमी कौतुकाचा सामना करावा लागला. तरी सुद्धा त्याने आपली प्रतिभा विकसित करण्याचा आणि मानवी इतिहासातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या नावापैकी एक बनण्याचा मार्ग शोधला. या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की आपण मानसिक वाढीचे साधन म्हणून आव्हानांवर मात कशी करू शकतो. आपल्या समोर येणाऱ्या अडथळ्यांनी लढण्याची आपल्याला गरज का आहे आणि आपल्याला ते अनुकूलपणे का करण्याची आवश्यकता आहे हे मी या व्हिडिओत मांडणार आहे. शेवटी मी तुम्हाला अडथळ्यांवर मात करण्यासाठी 8 विज्ञान आधारित टिप्ससुद्धा देणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाढण्यास आणि धैर्यवान आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. आपल्याला अडथळ्यांवर मात करण्याची आवश्यकता का आहे ते आता जाणून घेऊया. आपण वेगवेगळे उदाहरणे पाहिले, त्यात काहीतरी स्पष्ट करताना ज्याला मानसशास्त्रात जास्त भरपाई म्हणतात. जेव्हा आपल्याकडे एखाद्या प्रकारची वास्तविक किंवा समजलेली कमतरता असते तेव्हा आम्ही सामान्यतः एका विशिष्ट गुणांमध्ये विकसित करून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करतो. हा मजबूत बिंदू नंतर कमतरतेसाठी काउंटर वेट म्हणून काम करेल. जादा भरपाई म्हणजे आवश्यकतेच्या वर आणि पलीकडे जाणे. डेमोस्थेनेस केवळ भाषणातील अडथळे दूर करू शकले असते आणि सरासरी आयुष्य जगू शकले असते, पण नाही, तो महान वक्ता झाला. जादा भरपाईची उदाहरणे प्रकट करतात की आव्हानांवर मात केल्याने जीवनातील मानसिक वाढीचा मार्ग कसा खुला होतो. आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांसाठी इतके पुढे जाणे आवश्यक नसले तरी सुद्धा आपण असे म्हणायला हवे की टाळणे हे सहसा अपायकारक किंवा अस्वास्थ्यकारक असू शकते. जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला एक पर्याय दिला जातो. आम्ही एकतर आव्हानांवर मात करण्यासाठी वचनबद्ध करू शकतो किंवा अयशस्वी किंवा स्थिर होण्यासाठी येथे आपण पर्याय निवडू शकतो. जेव्हा तुम्ही अडचणींना सामोरे जाण्याचे टाळता तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या प्रतिकूल भावनांचा अनुभव येण्याचा धोका असतो. काही सर्वात सामान्य गोष्टी म्हणजे राग, तुमच्या आकांक्षा अपूर्ण राहिल्याबद्दल अपराधीपणा कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही पुरेसा प्रयत्न केला नाही, किंवा मत्सर जेव्हा तुम्ही इतरांना हवे ते मिळवताना पाहत असता. तुम्ही तणावग्रस्त देखील आहात कारण समस्या क्वचित अदृश्य होतात. अडचणींना टाळणे संशोधनातून दिसून येते. नियंत्रणाची भावना कमी होते. या बदल्यात तुमचे मानसिक आरोग्य हे कमी होताना दिसते. अफवा हे अतिरिक्त पुनरावृत्तीचे विचार आहेत ज्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींबद्दल उत्पादकपणे विचार करणे अशक्य होते. वेगवेगळ्या जीवनातील समस्यांना सामोरे जाणे टाळण्यासाठी हे निगडीत असते. तर या संबंधित 3 तंत्रांसह अफवा कसे थांबवायची ते आता पाहूया. ध्येय साध्य करताना सतत अपयशी झाल्यामुळे
आत्मशंका, चिंता आणि नैराश्य येऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला तुमची स्वप्ने का जाणवली नाहीत याची कारणे तर्कसंगत करणे चांगले वाटत असले तरी सुद्धा प्रायोगिक निष्कर्षावरून असे दिसून आले आहे की संरक्षण यंत्रणा भावनिक विकासाशी संबंधित आहे. म्हणूनच आव्हानांवर मात करणे कधीकधी भीतीदायक वाटत असले तरी ते तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ध्येय गाठण्याच्या मार्गातील अडथळ्यांमधून तुम्ही प्रगती करत असता. तुम्ही एकाच वेळी एक व्यक्ती म्हणून वाढत आहात. तुम्ही आत्मविश्वास वाढवता, आत्मभोगाच्या पलीकडे जायला शिका आणि जीवन तुमच्या मार्गावर जे काही फेकते आहे त्यासाठी अनुकूल प्रतिसाद विकसित करा. आव्हानांवर मात करण्यासाठी महत्त्वाचे 8 मुद्दे आहेत जे आता आपण पाहणार आहोत. आपण गुंतागुंतीचा प्रतिसाद देणे हे अत्यंत वैयक्तिक आहे. आपल्या भूतकाळातील अनुभव, मानसिक सवयी तसेच आपल्या व्यक्तिमत्वावर ज्याचा परिणाम होऊ शकतो. आव्हाने शोधणे आणि त्यावर मात करणे हे काही लोकांच्या स्वभावात किंवा व्यक्तिमत्वाच्या संरचनेत अंतर्भूत झालेले दिसते. असे असले तरी आपण नैसर्गिकरित्या साहसासाठी तयार आहोत किंवा नाही. आपण इकडे तिकडे अडथळा आणू. तुम्ही आव्हानांना उत्पादकपणे तोंड देण्यासाठी काही टिप्स ह्या योजू शकता ज्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. पहिला मुद्दा, समस्येचे चांगले विश्लेषण करा. हे स्पष्ट वाटू शकते परंतु अडचणीशिवाय आव्हानांवर मात करण्याची पहिली पायरी म्हणजे पुढील समस्या समजून घेणे. तरीही आपल्यापैकी बरेच जण या समस्येकडे विश्लेषणात्मकपणे संपर्क साधण्यात अयशस्वी ठरतात. समस्येची गंभीरपणे छाननी करण्याऐवजी आपण किती वेळा भीती, टाळाटाळ किंवा दिवा स्वप्न आणि निराधार आशावादाला बळी पडतो हे पाहून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. म्हणून समस्या खरोखर कुठे आहेत हे तपासा. तो एक वास्तविक किंवा समजलेला अडथळा आहे का? कोणता पैलू सर्वात महत्त्वाचा आहे? कोणत्या क्रमाने तुम्हाला अडचणींच्या घटकांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे? आपण प्रभावित करू शकता आणि करू शकत नाही असे काय आहे? तुम्हाला कोणत्या संसाधनांची आवश्यकता आहे? नवीन ज्ञान आणि कौशल्ये, इतरांची मदत, वेळ किंवा दृढनिश्चय. दुसरा मुद्दा आहे याला संधी समजा, धोका नाही. आव्हानांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी एक सामान्य अडथळा म्हणजे आपली मानसिकता. आव्हाने आणि साहस शोधात फिरणारी व्यक्ती मी नाही हे मान्य करणारा मी पहिला आहे. त्याहूनही ठोसपणे मला कोणत्याही नवीन आणि अवघड परिस्थितीचा धोका वाटायचा तरीही मला जी खूप उपयुक्त वाटते ते माझा दृष्टिकोन बदलणे आहे. जे तुम्हाला नैसर्गिकरित्या येत नाही ते सरावाने विकसित केले जाऊ शकते. अडचणीशिवाय आव्हानांवर मात करण्याची पहिली पायरी म्हणजे पुढील समस्या समजून घेणे. तरीही आपल्यापैकी बरेच जण विश्लेषणात्मकपणे या समस्येकडे जाण्यात अयशस्वी ठरतात. जे आव्हानांना आनंद घेतात आणि अडथळ्यांना तोंड देत भरभराट करतात. प्रत्येक अडथळ्यांना मोठे, चांगले, वेगळे बनवण्याची संधी म्हणून पाहतात. तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला अडथळ्यांचा विचार करण्यास प्रशिक्षित करू शकता. कारण दुःख सहन करण्याऐवजी काहीतरी नवीन करण्याची आणि विकसित होण्याची ही संधी आहे. तिसरा मुद्दा, तुमच्या आत्मशंका तपासा आणि दूर करा. अडथळ्यांवर मात करणे आपल्या स्वतःच्या असहाय्य विचारांमुळे अधिकच कठीण होते. विशेषतः जर तुम्हाला आव्हानांना तोंड देणे टाळण्याची सवय असेल. जेव्हा तुम्ही तुमच्या नोंदी पाहता आणि काही उदाहरणे पाहता त्यात तुम्ही एखाद्या समस्येचा सामना केला होता तेव्हा आत्मशंकेला बळी पडणे सोपे आहे. तुमच्या क्षमतेवर शंका घेणे किंवा त्यांच्या अभावासाठी स्वतःचा तिरस्कार करणे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे आणि तुमच्या कौशल्यावरील तुमच्या विश्वासाची कमतरता दूर करणे ते कुठून येते? जेव्हा तुम्ही संकटांची अपेक्षा करता तेव्हा तुमच्या मनात कोणता विचार येतो? हे तुम्हाला कसे वाटते? असा विश्वास किती वास्तववादी आहे? तुम्ही परिस्थितीबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करू शकता. इशारा, होय तुम्ही करू शकता. चौथा मुद्दा आहे तुमच्या मागील यशाची नोंद ठेवा. स्वतःची शंका अधिक प्रभावीपणे टाळण्याचा एक उपयुक्त मार्ग म्हणजे एखाद्या यशाचे दस्तऐवजीकरण करणे. पुष्कळ लोक त्यांच्या कमतरतेचा अतिरेक करतात. त्याचवेळी ते समस्यांचे निराकरण किती चांगले करू शकतात हे कमी लेखतात. परिणामी त्यांची आत्मधारणा विकृत होते. त्यामुळे ते त्यांच्या क्षमतेबद्दल
अंध बनतात. तुमच्या भूतकाळातील कामगिरीचा CV बनवा. मागे राहू नका, परंतु आपण जे काही साध्य केले त्याबद्दल स्वतःची प्रशंसा करा. त्यावेळा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही विजयाने अडचणींवर मात केली, आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्हाला कोणते गुण एकत्रित करण्याची गरज होती ते सर्व लिहून ठेवा. आणि मग जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यावर आत्मविश्वासाची कमतरता जाणवते तेव्हा या CV वर या. 5वा मुद्दा, एक ठोस योजना बनवा. समस्या कोठे आहे, कोणते निरुपयोगी विचार तुमच्या यशात अडथळा आणू शकतात आणि आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्हाला कोणती प्रतिभा तयार करू शकते, हे तुम्ही स्पष्ट झाल्यावर ते कसे करायचे याचे नियोजन करण्याची वेळ आलेली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जर तुम्ही ठोस कृती योजनेसह स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर तुम्ही उद्दिष्टे पूर्ण होण्याची शाश्वती फारच कमी आहे. ध्येय परिभाषित करा आणि ज्यांना त्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे त्यांच्याशी संवाद साधा. कृतीचा एक चरण दर चरण नकाशा बनवा जो स्पष्ट आणि अनुसरण करणे सोपे असेल. अंतिम ध्येयाच्या मार्गावर मूर्त पावले आणि लहान उद्दिष्टे आहेत याची खात्री करा. परिणाम मोजा आणि ते देखील साजरे करा. 6वा मुद्दा आहे समर्थन मंडळ एकत्र करा. अडथळ्यांवर मात करणे खूप सोपे असते जेव्हा तुमच्याकडे झुकणारे कोणी असते. सामाजिक समर्थन हे मनोवैज्ञानिक कल्याणातील एक महत्त्वपूर्ण घटक असल्याची पुष्टी वारंवार केले गेले आहे. असे असले तरी जीवनातील समस्या जेव्हा तुम्हाला त्यांच्याशी सामना करताना एकटे वाटतात किंवा खूप मोठ्या दिसतात. म्हणून योग्य लोकांकडून समर्थन मागा जे आश्वासक, स्वीकारणारे आणि वास्तववादी असतील त्यांना शोधा. तुमचे मित्र आणि कुटुंब असो, सपोर्ट ग्रुप असो किंवा मानसोपचार तज्ज्ञ असो, उत्साहवर्धक सामाजिक वातावरण तुमच्या आत्मसन्मानासाठी चमत्कार करू शकते. हे अधोरेखित असेल आणि पुढील कोणत्याही समस्येवर मात करण्याची तुमची क्षमता वाढवेल. 7वा मुद्दा आहे ध्यान करा. ध्यान एक तंत्र आहे जे तुम्हाला आपण सांगितल्यानुसार टिप्स एकत्रित करण्यास मदत करू शकते. ध्यानाचा सराव तुम्हाला तुमचे मन शांत करायला शिकवते आणि त्याला रम्य भीती आणि प्रतिकूल भावनांपासून मुक्त करते. हे तुम्हाला यशासह अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक लवचिकता आणि शारीरिक शांतता देते. शेवटी ध्यान केल्यानंतर तुम्हाला पुढील वेगवेगळ्या समस्या समजून घेण्यात अधिक स्पष्टता दिसून येईल आणि तुम्ही ती कशी हाताळू शकता हे सुद्धा समजेल. पुढचा मुद्दा आहे स्वतःची काळजी घेण्याची प्रतिज्ञा घ्या. मला सरळ राहू द्या. आव्हानांवर मात करणे कठोर परिश्रम असू शकते. जेव्हा तुम्ही समस्याकडे अडकता तेव्हा निरोगी सवयींकडे दुर्लक्ष करणे सोपे असते. म्हणूनच तुम्ही स्वतःची काळजी घेण्याच्या सरावासाठी वचनबद्ध असले पाहिजे आणि तुमची चांगली काळजी घेतली आहे हे सुनिश्चित केले पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर या व्हिडिओमधून सर्व टिप्स ह्या स्वकाळजीचा एक प्रकार म्हणून पाहिल्या जाऊ शकतात. जेव्हा तुम्हाला एखादी समस्या तर्कशुद्धपणे जाणवते, उपयोगी नसलेल्या विश्वासांना संबोधित करा आणि वाढीची मानसिकता आणि आत्मविश्वास विकसित करा. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, आधार गोळा करणे किंवा ध्यान करणे यासाठीही हेच आहे. समस्या कोठे आहे, कोणते असहाय्य विचार तुमच्या यशात अडथळा आणू शकतात आणि आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही कोणती प्रतिभा एकत्र करू शकता हे स्पष्ट झाल्यावर ते कसे करायचे याचे नियोजन करण्याची वेळ आलेली आहे. तथापि येथे आपल्या मनात जे आहे ते अधिक विशिष्ट आहे. तुमच्या मानसिक आणि शारीरिक गरजांची काळजी घेण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी हा एक सुप्रसिद्ध शिफारशी आहे. म्हणून निरोगी आणि नियमितपणे खा. आपल्याला आवश्यक असलेल्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही सुनिश्चित करण्यासाठी एक चांगली झोपेची दिनचर्या सेट करा. संचित ताण सोडण्यासाठी व्यायाम करा. योग्य लोकांसोबत सामाजिकरण करा आणि दर्जेदार मीडिया सामग्री वापरा. शेवटी स्वतःचा लाड करा आणि आरामदायी मसाजसारखी काहीतरी आनंददायी आणि निरोगी करा. अशा स्वकाळजीच्या नित्यक्रमामुळे तुमची मानसिक बॅटरी चार्ज झालेली तुम्हाला दिसेल आणि तुम्ही आव्हानांवर मात करून प्रगती करण्याच्या संधीचा स्वीकार करण्यास अधिक इच्छुक असाल. पुढचा मुद्दा आहे टेक अवे. आव्हानांपासून पळू नका, त्यांना आलिंगन द्या. आपल्या जीवनातील मोठ्या आव्हानांना तोंड देत असताना चिंता वाटणे अगदी स्वाभाविक आहे. भीती अगदी ध्येय जितके महत्त्वाचे
तितकी ते साध्य न होण्याची भीती जास्त तुम्हाला पूर्णपणे अर्धांगवायूसारखे वाटू शकते. तथापि अडथळे दूर होत नाहीत, कारण आपण दुसरीकडे पाहतो. म्हणून जीवन तुमच्या समोर येणारी आव्हाने स्वीकारा. हे तुम्हाला मनोवैज्ञानिक वाढीसाठी अमर्याद क्षेत्राचा दरवाजा दर्शवेल. अडथळे स्वीकारा, धैर्यवान व्हा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जरी आव्हानांवर मात केल्याने आपण काही वेळा फ्री फॉलमध्ये आहात असे वाटत असेल, तरी निश्चिंत राहा. एक नवीन तुम्ही आहे जो तुमच्या समोरच्या अडथळ्यांच्या पलीकडे असलेला असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.